ह्या बिग बॉसच्या घरात टास्क असतात, त्या बिग बॉसच्या घरात माइंड गेम असतो. या बिग बॉसच्या घरात तुम्ही कसे राहता, तुम्ही कशा पद्धतीने आहात, तुम्ही कसे जगता हेही दिसतं. हे सगळं रिअल असतं. सो मी त्यांना विचारले, "हे सगळं रिअल असतं का?" तर त्यांनी म्हटलं, "होय, रिअलच असतं. तुम्हाला काही तुमचं फेक नसतं. तुम्ही कसे राहता हे तुमच्यावर आहे." मी म्हटलं, "चल, ही माझीच परीक्षा आहे. मला स्वतःला अभ्यास करायचा होता, की मी खेळू शकते का? मी तेवढाच उत्तम डान्स करू शकेन का? मी ह्या सगळ्या यंग जनरेशनला टफ देऊ शकेन का?" म्हटलं, जर मी हे पार केलं, तर माझी पुढची जर्नी जी असेल आयुष्यातली, ती आणखीन चांगली जाईल. आणि त्याच्यामुळे मी हे डिसिजन घेतलं आणि आत गेले आणि आत गेल्यानंतर पहिल्याच ह्याच्यामध्ये जेव्हा माझं रुचिताबरोबर भांडण झालं, त्या दिवशी सोफ्यावर बसून मी म्हटलं, की जेव्हा ती मला म्हणाली, "नाही, ह्या घरात मी तुला बरबाद करेन" म्हणून, त्या दिवशी मी म्हटलं होतं, की "मी ह्या घरात तुला 100 दिवस पूर्ण करून दाखवेन" आणि ते मी केले. त्याच्यात मला सॅटिस्फाईड आहे. कारण एक ह्या 20-20, 21-22 वर्षाच्या मुलींमध्ये आपण 45 वर्षाची स्त्री, आपण त्यांना टफ देतोय. सो हे मला एक वेगळा आनंद होता आणि तो मी केला. अरे वाह! मला अजून एक आता काटा ग्रुपचाच विषय निघालाय म्हणून असं वाटतं का, की काटा ग्रुप जर मी सोडला असता किंवा मी टोळी जॉइन केली असते, तर मी फिनालेला कदाचित नसते पोहोचले, तर माझा डिसिजन योग्य होता काटा फॉर्म करण्याचा आणि जपण्याचा? नाही, माझा डिसिजन अगदी योग्य होता. कारण मी ना जेव्हा डे 1 पहिल्या एपिसोडपासून जेव्हा मी बघत गेले ना, तर पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असाल तर विशाल हा अशी व्यक्ती होती जो खूप डोकं चालवायची आणि ते डोकं चालवून त्यांनी केलं. जेवढे जे यंगस्टर्स होते, जे नवीन-नवीन पोरं होती, पोरी होत्या, त्यांना आपल्याकडे घेतलं. मग त्यात सगळ्या आल्या होत्या. राधा, रुचिता, अनुश्री, तन्वी ह्या 4ही मुली विशालबरोबर चिटकून होत्या आणि ते मला ना कुठेतरी पटत नव्हतं. मला असं वाटायचं, की यार या पोरीने ना इंडिव्हिज्युअली खेळलं पाहिजे. या नाहीतर मुली-मुली एक ग्रुप बनवला पाहिजे. हे माझं म्हणणं होतं, हे मला वाटायचं. पण ते तिथे होऊ शकलं नाही कारण शेवटी मुली-मुली एकत्र येऊ शकत नाही ते कधीच आणि त्यांनी मला कधीच असं हे घेतलंच नाही त्या मुलींनी. सो मी ते बघितलं म्हटलं, "नाही बाबा ह्याच्याबरोबर तर गेलं ना, तर आपला गेम फिसकटला." मग त्याने जर तो त्या टोळीला पण मी सांगते तुला डे 1चं जर भांडण असेल ना, तर मी त्याला म्हटलं वरून, की "तू त्या टोळीमध्ये बसतोस, त्या टोळी त्या कोपऱ्यात बसतोस." त्याच्यावरून टोळी नाव फॉर्म झालं. ओके. तिथून टोळी नाव त्याला लागलं गेलं. ती टोळी नाव तिथून बनलं गेलं. आणि मग त्या टोळीनंतर मग हळू-हळू विशाल खेळतो चांगला, विशाल टास्क खेळतो चांगला, विशाल काही म्हणजे कुठलं असेल तर मग बाकीचे जे एक्स्ट्रा बाल्कनी ग्रुप होता, ते जेव्हा त्यांना वाटायचं तर ते त्याला जाऊन चिटकायचे. तर मी म्हटलं, "हे असं चाललंय तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे." कारण आपल्या विरोधातच सगळे आहेत. आपल्या बाजूला कोणी नाहीये. म्हणून मग मी एक वेळ आली, मला असं वाटतं तो तो दिवस पण मी तुला सांगू शकते जिथे मी काटा हे केलं. रुचिता आणि रुचिताबरोबर मी जेव्हा पहिलं भांडण झालं आमचं, की मर्दानी खेळावरून तिला तिला असं वाटलं, की मी मर्दानी खेळावरून बोलले. पण माझं तसं म्हणणं नव्हतं. माझं एवढंच म्हणणं होतं, की "तू ज्या मर्दानी खेळ खेळतीयेस, त्या खेळामध्ये तुला असं शिकवलं जातं का?" तर ह्या पोरीनं ना काही-काही शब्दांनी एवढं ट्रिगर व्हायचं, कळायचं नाही गं. ट्रिगर ट्रिगर या शब्दाने मला असं व्हायचं, की ट्रिगर, ट्रिगर, ट्रिगर काय असतं? म्हटलं हे शब्द बोलले तर ट्रिगर, ते शब्द बोलले तर ट्रिगर. मग मी काय केलं, की तिला त्यावेळी ना तन्वी आणि ही दोघंही एकत्र बसले होते आणि तन्वी पण माझ्या अपोझिटमध्ये बोलत होती. तन्वी डे 1 पासून माझं भांडणच असायचं. तन्वी माझ्या कधीच बाजूला नव्हती. पण तेव्हा जेव्हा भाऊ म्हणाले, की "तन्वी आता तू मला म्हणजे तू आता ह्या ज्या गोष्टीला सपोर्ट करते ते बरोबर नाहीये." भाऊ म्हणाले. मग मी तेव्हा ना विचार केला तेव्हाच दिव्या गेली, ओमकार गेला होता. मग मी मागे गेली, मी विचार केला म्हटलं, "नाही यार, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे." मग मी सोफ्यावर बसले. मग मी तन्वीला म्हटलं, तन्वी अशी एकटी एकदम परेशान, हैराण अशी बसली होती. "काय करू?" प्रभू होता तिकडे. डोक्याला डोकं पकडून बसली होती. "काय करू?" म्हटलं, "तन्वी, एक काम कर, चल मला जॉइन हो." तर ती म्हणली, "बघ ताई." म्हटलं, "हो, हो, जॉइन चल, आपण एक ग्रुप बनवूया." तर म्हटलं, म्हटलं, "हां." म्हटलं, "पक्का पण मला त्याच्यात आहे ना, तुझी लॉयल्टी आणि युनिटी पाहिजे. हे जर तू सोडलंस, हे तोडलंस, तर मग मी सोडत नसते." मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.